सामाजिक माध्यमांवरती प्रचंड बेजबाबदारपणाने लोक माहिती टाकतायत, पॉक्सो मधल्या लोकांचे फोटो टाकतायत, त्या मुलीचा फोटो सापडला नाही तर दुसरीच मुलगी पॉक्सोतली मुलगी आहे म्हणून दाखवतायत. हे सर्व बेकायदेशीर गोष्टी जशा आहेत तसं अश्लीलता आणि वेगवेगळ्या प्रकारचं यौन शोषण याचा प्रचंड ससेमिरा चाललेला आहे सोशल माध्यमांवरती. काय वयाची मुलं हे बघतायत हे कोणी पाहत नाहीये. आणि या पार्श्वभूमीवरती हे जरूर आहे की आपण कशा प्रकारे समाज माध्यमांचं एक चांगल्या प्रकारचं भूमिका ठेवतोय याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर दोषसिद्धीचं प्रमाण पूर्वी 2014 पर्यंत फक्त 10 ते 12% होतं सोशल क्राईम्समध्ये, म्हणजे हुंडाबळी असतील, मुलींवरचे अत्याचार असतील. अल्पवयीन मुलींवरती तर कन्व्हिक्शनचं प्रमाण त्यांच्या गुन्ह्यांमध्ये तर 2.5% होतं फक्त. म्हणजे मला पक्षीय काही काढायचं नाही, पण 2014 नंतर हे प्रमाण आता 30, 35, 25% तरी वाढलेलं आहे. खरं तर ते 90% गेलं पाहिजे असं माझं मत आहे. पण त्यासाठी म्हणून अशा गुंडांना जोपर्यंत जरब बसत नाही, जोपर्यंत प्रत्यक्षात शिक्षा होत नाहीये, तोपर्यंत आपण असं केलेलं चालतं असं जे लोकांना वाटतं, ते मला असं वाटतं की CCTV किंवा इतर ठिकाणून अधिक निगराणी झाली तर लोकांचा धाक त्याच्यामध्ये वाढू शकेल. ठीक आहे.